विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या वर्गातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील नंबर 2चं जे चॅप्टर आहे वर्क अँड एनर्जी. वर्क म्हणजे कार्य आणि एनर्जी म्हणजेच ऊर्जा, याच्याविषयी आपण आज पाहणार आहोत. तर याच्यामध्ये मित्रांनो, याच्यात आपण जर आता हे चित्र जर पाहिलं तर तुम्हाला या चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी झालेल्या दिसतात. मुलगी स्टडी करते आहे. हा एक प्रकारचा चेंडू जमिनीवर आदळत आहे. ही मुलगी टी व्ही पाहते आणि हा एक व्यक्ती खांद्यावरती एक पोतं वगैरे घेऊन उभा आहे. अशा प्रकारे हे चित्रांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर याच्यात कोणत्या चित्रामध्ये किंवा कोणत्या घटनेमध्ये कार्य झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपण शक्यतो कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला कार्य म्हणतो. अशा प्रकारची एक प्रथा आपल्याकडे आहे की कार्य जर झालं तर त्यावेळेस काहीतरी बुद्धिक क्षमता, थकवा वगैरे जाणवला अशा प्रकारे आपण त्यावेळेस म्हणत असतो. चालतो किंवा धावतो, ओके. त्यानंतर आपल्या शरीराला अशा प्रकारे ऊर्जा करण्यासाठी त्यासाठी उपयोगी आपल्याला ती पडत असते. मग अशा प्रकारे आपण अभ्यास करणाऱ्या मुलीने सुद्धा कार्य केलं, परंतु तिचं जे मानसिक कार्य होतं अभ्यास करताना, ओके. परंतु भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून याचा कार्याचा जो विचार आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यात आपण समजून घेणार आहोत. त्याची डेफिनेशन पहा की वर्क इज सेड टू डन वेन अ फोर्स अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट कॉजेस द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. की एखाद्या वस्तूवर जर बल प्रयुक्त केलं असता त्या वस्तूचं विस्थापन झाल्यास, जे तिची जागा बदलली, विस्थापन झालं म्हणजे जागा बदलली, तरच शरीरशास्त्रीय दृष्टिकोनातून कार्य घडून आलं असं आपण म्हणू शकतो, ओके. तर पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेलं कार्य हे बलाचं एक परिमाण आणि त्या पदार्थाच्या बलाच्या दिशेने झालेलं विस्थापन यांच्या गुणाकारा इतकं सुद्धा असतं. म्हणजेच त्याला आपण वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, कार्य बरोबर बल गुणिला विस्थापन असं आपण म्हणतो. मग अशा प्रकारे तुम्हाला आता काही एक्झाम्पल आपण आणखी पाहणार आहोत की त्याच्यामध्ये समजा एक मुलगी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेलं आहे. या चित्रात जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर मीनाक्षीच्या त्या मुलीजवळ एक लाकडी ठोकळा दिसतोय तुम्हाला, बरोबर. ही ए या ठिकाणापासून तर बी ठिकाणापर्यंत, ही मीनाक्षी दिसते, तिथून ए या ठिकाणापासून तर बी ठिकाणापर्यंत विस्थापित करायचा आहे. त्यानंतर पुढील चित्रावरील तुम्हाला याच्यात जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यावरती एफ एवढं बल जर लावलं असता त्यात खर्च झालेली जी ऊर्जा आहे त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करते आणि ती त्वरण निर्माण करण्यासाठी वापरली गेलेली असते. मग ती ऊर्जा कोणत्या बलावर मात करते, बरोबर. त्यासाठी मात करण्यासाठी आपल्या त्या बलावर कोणती ऊर्जा त्या ठिकाणी वापरली गेली हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पलच्या साह्याने आपण समजून घेणार आहोत. तर याच्यात तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यात बी नावाचं एक एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय, त्यानंतर हे सी नावाचं पण एक एक्झाम्पल दिसतंय. त्या घटनेमध्ये तुम्हाला दाखवलेल्या ज्या चित्रामध्ये दाखवलेल्या ज्या काही घटना आहेत, लहान मूल गाडी खेळत असताना त्याने लावलेलं बल, त्या गाडीचं होणारं विस्थापन एकाच दिशेने, बल पण ती एकाच दिशेने लावते आणि विस्थापन पण एकाच दिशेने होत आहे. अशा प्रकारे हे बल या दिशेने लावलं जाते, त्या गाडीने ती पण त्याच दिशेने ओढते, गाडी पण त्याच दिशेने येत आहे. मोठ्या वाहनाने लहान वाहनास सुद्धा अशा प्रकारे ही मोठ्या वाहनाने लहान वाहनास ओढताना सुद्धा एकाच दिशेने ते बल लावलं जात आहे. म्हणजे बल आणि विस्थापन यांची दिशा सारखी नसते, म्हणजे विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोनातून बल लावलं गेलेलं असतं. अशा वेळी घडून आलेलं जे कार्य आहे ते कसं काढतात ते आता आपल्याला पाहायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला लहान एक उदाहरण जे दिसतंय की लहान मूल खेळण्यासाठी जी गाडी ओढते, ओके. तर त्यावेळेस बल त्या दोरीनेच्या दिशेने लावलं जातं आणि गाडी क्षितिज समांतर दिशेने ओढली जाते, ओके. आणि बल हे दोरीच्या दिशेने लावलं जातं. अशा प्रकारे यावेळी झालेलं जे कार्य असेल ते काढण्यासाठी तुम्हाला त्या बलाच्या विस्थापनाच्या दिशेत लागलेल्या बलामध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. त्यासाठी ते रूपांतर करण्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल्सच्या सहाय्याने त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की त्याच्यामध्ये एफ इज अप्लाइड फोर्स, F1 बी इज डिस्प्लेसमेंट, विस्थापन झालेलं लक्षात, आणि यस त्याला आपण यस पण म्हणतो डिस्प्लेसमेंटला,
यावेळेस झालेलं जे कार्य आहे ते कार्य W=F1s. ओके, अशा प्रकारे बल दोरीच्या दिशेने म्हणजेच क्षितिज समांतर रेषेशी काही अंशातून लावलं गेलेलं आहे. मग अशा प्रकारे F या बलाचा जो क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा जो घटक आहे तो म्हणजेच F1. हा त्रिकोणमितीच्या साह्याने तुम्ही काढू शकतात. ट्रिग्नॉमेट्री हा जो एक टॉपिक आहे तुम्हाला गणितामध्ये तुम्ही शिकणार आहात, तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री, आता ही एक प्रकारचं जे डिस्प्लेसमेंट आहे ही तुमची एक वस्तू होती, खेळण्यातली वस्तू सांगितली होती आपण. ओके, तर क्षितिज समांतर रेषा तुम्हाला ही दिसते आहे. त्यावेळेस जे बल लावलं गेलेलं आहे या दिशेने F1. ओके, आणि दोरी ही या प्रकारची दोरी आहे. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. ओके, अशा प्रकारे या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा जो अँगल तुम्ही थिटा घेतला तर तुम्हाला कॉस थिटाचा एक फॉर्म्युला आहे. हा कॉस थिटा = बेस अपॉन हायपोटेनियस. बेस म्हणजेच एक प्रकारचं त्या आपण कोणालगतची बाजू किंवा त्याला पाया म्हणतो भागीला कर्ण. मग अशा प्रकारे बेस म्हणजे F1 आणि हायपोटेनियस म्हणजे हा जो हायपोटेनियस आहे तो F घेतलेला आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस जर केला, हा F इकडे जर भागीला आणला, इकडे भागीला आहे तो इकडे आला तर तो गुणिला होईल. अशा प्रकारे त्याच्यातून तुम्हाला F1 = F cos θ अशा प्रकारचं बल त्या ठिकाणी लावलं गेलेलं आहे. या बलाने झालेलं जे कार्य आहे ते आपण W = F cos s किंवा त्याला W = F cos θ अशा प्रकारे थिटाच्या विशिष्ट मूल्यासाठी झालेल्या कार्याबद्दलचं निष्कर्षण तुम्ही काढू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी निष्कर्ष काढू शकता की थिटाची व्हॅल्यू घेतल्यानंतर थिटा 0 घेतला, थिटाची व्हॅल्यू जर तुम्ही 0 घेतली तर थिटाची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्याच्यात जर थिटाची व्हॅल्यू कॉसच्या थिटात 0ची व्हॅल्यू जर टाकली तुम्ही इथे तर त्याची व्हॅल्यू 1 येते आणि 1 जर घेतली तर त्याचं W = Fs. त्यानंतर आहे 90 घेतला तुम्ही थिटाची व्हॅल्यू तर कॉस 90 हा 0 येतो म्हणजे त्याची व्हॅल्यू Wची पण पूर्ण 0 येऊन जाते. त्यानंतर थिटाची व्हॅल्यू जर 180 घेतली तर त्याच्यात कॉस 180 = दॅट इज -1 येतो म्हणजेच W = -Fs. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या निष्कर्षावरून ते जे आपले थिटाच्या व्हॅल्यूवरून आपण झालेलं जे कार्य आहे ते आपण काढू शकतो. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे युनिट ऑफ वर्क, कार्याचं एकक. तर त्यासाठी तुम्हाला वर्कचा फॉर्म्युला दिसतो आहे. वर्क = फोर्स × डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये SI पद्धतीमध्ये तुम्हाला जे फोर्सचं युनिट आहे ते न्यूटन्स आहे आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे ते मीटर आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही एकत्रितपणे दोघांना द युनिट ऑफ द फोर्स न्यूटन मीटर त्यालाच जूल असं म्हणतात. ओके, अशा प्रकारे तुम्हाला त्याची डेफिनेशन दिलेली खाली 1 जूल = इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन डिस्प्लेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट through the 1 meter in the direction of the force, the amount of work done of the object is a 1 joule. अशा प्रकारे 1 जूल म्हणजे काय त्याची डेफिनेशन आहे ती की 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने जर 1 मीटर विस्थापन होत असेल तर घडून आलेले जे कार्य आहे ते 1 जूल इतकं असतं. अशा प्रकारे 1 जूल = 1 न्यूटन × 1 मीटर्स. ओके, तेच तुम्हाला खाली दिलेलं आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट डेफिनेशन की त्यालाच आपण आता हे झालं तुमचं न्यूटन्स SI सिस्टीममध्ये झालेलं आहे वरचं. आता CGS सिस्टीममध्ये फोर्सचं जे एकक आहे ते डाईन आहे, डिस्प्लेसमेंटचं आहे सेंटीमीटर. अशा प्रकारे युनिट ऑफ द वर्क डन डाईन सेंटीमीटर त्यालाच आपण अर्ग असं म्हणतो. म्हणजेच वर्कचं SI सिस्टीममध्ये जूल हे लक्षात ठेवायचं आणि CGS सिस्टीममध्ये ते अर्ग अशा प्रकारचं लक्षात ठेवायचं. हे त्याचे युनिट आहेत, एकक आहेत. त्यानंतर डेफिनेशन पहा. 1 अर्गची डेफिनेशन, इफ अ फोर्स 1 डायन डिस्प्लेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट थ्रू द 1 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स द अमाऊंट ऑफ वर्क डन इज 1 अर्ग.
अशा प्रकारे एक अर्ग म्हणजे काय? एक डाईन बलाच्या क्रियेमुळे जर वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेलं कार्य हे एक अर्ग होय. अशा प्रकारे 1 अर्ग इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेलं जे रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग. जूल आणि अर्गमध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 1 न्यूटन म्हणजेच 10⁵ डायन्स, 1 मीटर इक्वल टू 10⁵2 सेंटीमीटर्स. आपला फॉर्म्युला आहे वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पुटिंग दीज व्हॅल्यूज, 1 जूल इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर्स, 1 जूल इक्वल टू 1 न्यूटन्स मीन्स 10⁵5 जूल डायन्स आणि 1 मीटर मीन्स 10 स्क्वेअर सेंटीमीटर्स. अशा प्रकारे दोघांची ॲडिशन जर केली तुम्ही तर 10⁷7 मीन्स 1 जूल इक्वल टू 10⁷7 अर्ग. 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. अशा प्रकारे हे जूल आणि अर्गमध्ये असलेलं रिलेशन आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक तुम्हाला दिलेला आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. धन, ऋण आणि शून्य कार्य. आता तुम्हाला माहिती आहे की एखादी गाडी बंद पडलेली आहे. ओके. तिला धक्का द्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल तुम्हाला घ्यायचा आहे समजा. ओके. त्यानंतर दोरीच्या टोकाला दगड बांधून आपण गोल फिरवतो, त्याला गोफण म्हणतो. त्यानंतर जिना चढणं, उतरणं, झाडावरती चढणं या गोष्टी प्या. त्यानंतर 5 नंबर दिला की गतिमान गाडीला तुम्हाला ब्रेक लावून तिला थांबवायचं आहे. ओके. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर काही उदाहरणांमध्ये बल आणि विस्थापन यांची दिशा सारखीच आहे, बरोबर. तर काहींमध्ये दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत. तर काही उदाहरणांमध्ये बल आणि विस्थापन यांची दिशा एकमेकांना लंबरूपसुद्धा आहे, परपेंडिक्युलरसुद्धा आहे. अशावेळी घडणारं जे कार्य असतं ते वेगवेगळ्या प्रकारे असतं. त्यात आपल्याला इथे पाहायचं आहे. नंबर 1 दिलेला आहे when the force and displacement are in the same direction the work done by the force is positive. पॉझिटिव्ह केव्हा असतं ते लक्षात ठेवा. ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य धन असतं, पॉझिटिव्ह असतं. ओके. लक्षात ठेवायचं. 2 नंबर दिलेला आहे when the force and displacement are in the opposite direction the work done by the force is negative. निगेटिव्ह म्हणजे ऋण कार्य केव्हा असतं की ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. बलाची दिशा आणि ही विस्थापनाची दिशा अशा प्रकारे एकमेकांच्या विरुद्ध असते, म्हणजे थिटाची व्हॅल्यू 180 असते. त्यावेळी त्या बलाने केलेले कार्य ऋण असतं. 3 नंबर when the applied force does not causes any displacement or when the force and the displacement are perpendicular to each other that is theta equal to 90 the work done by the force is 0. ज्यावेळेस बल लावलं असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात, परपेंडिक्युलर असतात. ओके. त्यावेळेस बलाने केलेलं कार्य हे 0 असतं. अशा प्रकारे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो बल केव्हा असतं ते आपण इथे पाहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहता एक प्रयोग आपण करणार आहोत. त्या प्रयोगात जर तुम्ही पाहिलं की एक प्लॅस्टिकचा कप घेतला, त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला मध्यभागी बरोबर एक छिद्र पाडलं. ओके. छिद्र पाडल्यानंतर त्या छिद्रामधून लांब दोरी घेतली आणि ती एक अशा प्रकारे आपण खालच्या दिशेने सोडलेली आहे. ती दोऱ्याच्या दोन्ही मोकळ्या टोकांना एक नट बांधायचा, इथेसुद्धा आणि इथेसुद्धा अशा प्रकारे नट बांधलेला आहे. आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला ए भागात जर आपण विचार केला की कप टेबलावर ठेवून एका बाजूचा नट प्लॅस्टिकच्या कपामध्ये, हा जो प्लॅस्टिकच्या कपामध्ये ठेवा आणि दुसऱ्या बाजूचा नट हा दाखवल्याप्रमाणे असा जमिनीवर सोडून द्यायचा, बरोबर. काय होईल त्यानंतर 2 नंबरच्या पोझिशनमध्ये तुम्ही जर पाहिलं 2 नंबरच्या आकृतीमध्ये तर त्याच्यामध्ये कप तुम्ही त्या ठिकाणी पट्टी किंवा एखादी ही पट्टी दिसते पहा तुम्हाला. एखादी ज्यावेळेस ती दोरी पुढे पुढे वजनाने येऊ शकेल त्यावेळेस पट्टी किंवा घेऊन अडथळा निर्माण करा आणि कपाला थांबवायचं. खाली खाली ज्यावेळेस येत जाईल तो त्यावेळेस त्याला थांबवायचं. त्यानंतर 3 नंबरच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय की कप टेबलावर ठेवून दोन्ही बाजूंना नट सोडून द्यायचा.
पुढचा टॉपिक आहे याच्यामध्ये एनर्जी, त्याला आपण ऊर्जा असं म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे की रोप लावलेली जर कुंडी तुम्ही अंधारात ठेवली तर रोप कोमेजून जाईल. त्यानंतर घरामध्ये टेप किंवा टी व्हीचा आवाज खूप वाढवला तर घरातील जी भांडी आहे ती जमिनीवर पडू शकतात, हलतात. त्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये धरलेले बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने कागदावरती जर तुम्ही एकत्रितपणे जर तो प्रकाश एकत्रित गोळा केला तर कागद जळायला लागतो. तर अशा प्रकारे पदार्थात असलेली कार्य करण्याची जी क्षमता असते त्यालाच त्या पदार्थाची ऊर्जा असं आपण म्हणत असतो. म्हणजेच त्याची डेफिनेशन तुम्हाला दिली, द कॅपॅसिटी ऑफ द बॉडी टू परफॉर्म द वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. म्हणजे पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा. म्हणजे कार्य आणि ऊर्जेची एकके सारखी आहेत. आपण पाहिलं तर कार्य मागे पाहिलं त्याची आणि या ऊर्जेची एकके सारखीच आहेत. तर त्याच्यामध्ये SI पद्धतीमध्ये जसं आपण मागे पाहिलं तशाच प्रकारे SI सिस्टीममध्ये जूल आणि त्याच्यात CGS सिस्टीममध्ये अर्क ही एकके दोघांची सारखी आहेत. त्यानंतर त्याच्यात तुम्हाला ऊर्जेची रूपे तुम्ही आधीच्या काही वर्गांमध्ये पाहिलेली आहेत. मेकॅनिकल लक्षात, त्याला आपण यांत्रिक म्हणतो. हीट उष्णता, लाईट प्रकाश, साऊंड त्याला आपण ध्वनी म्हणतो. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक विद्युत चुंबकीय, केमिकल म्हणजे रासायनिक, न्यूक्लिअर म्हणजे त्यालाच अणु ऊर्जा असं म्हणतो आपण, आणि सोलर म्हणजे सौर. हे ऊर्जेची रूपं आहेत. वेगवेगळ्या व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी, ऊर्जेची ही वेगवेगळी रूपं आहेत. तर याच्यात तुम्हाला फक्त 2 प्रकार आपल्याला पाहायचे आहेत की पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी, की त्याला आपण एक प्रकारे गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा काय ते आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यातला पहिला जो टॉपिक आहे कायनेटिक एनर्जी, त्याला आपण गतिज ऊर्जा असं म्हणतो. आता समजा तुम्ही क्रिकेट खेळत असताना वेगवान चेंडू स्टंपवरती आदळला, त्यानंतर कॅरमची जी स्ट्रायकर असते त्याने सोंगटीला जर तुम्ही मारलं, त्यानंतर गोट्या खेळताना गोटी गोटीवर आदळल्यानंतर काय परिणाम होतो. ओके, अशा प्रकारच्या गोष्टी आपण पाहिल्या. या उदाहरणावरून तुमचं असं लक्षात येईल की त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की वेन द मूव्हिंग ऑब्जेक्ट strike a stationary object, the stationary object moves. Thus, the moving object some energy part or all which it share with the stationary object, thereby setting in the motion. म्हणजे एक प्रकारे काय की गतिमान वस्तू जर स्थिर वस्तूवर आदळली तर स्थिर वस्तू गतिमान होऊन जाते. ओके, अशा प्रकारे त्याची जी डेफिनेशन्स आहे ती तुम्ही अशी म्हणू शकता की द एनर्जी विच ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. त्याची डेफिनेशन आहे की पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. ओके, मग अशा प्रकारे एखाद्या बलाने समजा एक वस्तू यस अंतरावरून जर प्रस्थापित केली तर त्यासाठी करण्यासाठी केलेलं जे कार्य आहे ते त्या वस्तूने मिळवलेली एक प्रकारची गतिज ऊर्जा असते. म्हणजेच गतिज ऊर्जा म्हणजेच काय, एक प्रकारे त्याने मिळवलेली जी गतिज ऊर्जा म्हणजे ते एक प्रकारचं कार्य असतं. कायनेटिक एनर्जी मीन्स वर्क डन ऑफ ॲन ऑब्जेक्ट दॅट इज द कायनेटिक एनर्जी इक्वल टू F × S. कार्य म्हणजे F × S यांचा जो गुणाकार असतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्रेशन जे दिलेलं आहे की कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पहा एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जेचे समीकरण आता आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये समजा एक M वस्तुमान, एक वस्तुमान असलेले M वस्तुमान असलेली एक स्थिर अवस्थेमध्ये एक वस्तू आहे. मग तिला बल लावलं आपण. ओके, बल लावल्यानंतर ती वस्तू गतिमान झाली. ॲप्लाइड द फोर्स, बल लावलं ती वस्तू गतिमान झाली. गतिमान झाल्यानंतर सुरुवातीचा U इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीचा वेग आहे. त्यानंतर तिच्यावरती तुम्ही बल लावल्यामुळे तिच्यात त्वरण निर्माण होतं, ॲक्सलरेशन्स निर्माण झालं आणि T कालावधीनंतर, लक्षात T कालावधीनंतर तिचा वेग हा वाढत जातो, म्हणजे व्हेलॉसिटी ही त्याची V होते. मग अशा वेळेस झालेलं जे डिस्प्लेसमेंट आहे यस म्हणजेच एक प्रकारे
W इक्वल टू एफ इंटू एस. मग न्यूटनचा गतिविषयक नियम आपल्याला माहिती आहे. एफ इक्वल टू एम ए न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आपल्याला माहिती आहे. त्यानंतर हे फॉर्म्युला गतिविषयक नियमाचा एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT². त्याच्यामध्ये यूची व्हॅल्यू सुरुवातीला असल्यामुळे यूची व्हॅल्यू ही 0 आहे आणि 0 टाकल्यानंतर पूर्ण राशी 0 झाली, म्हणजेच त्याची व्हॅल्यू पूर्ण 0 झाल्यानंतर उरलेला जो भाग आहे एस इक्वल टू 1/2 AT². अशा प्रकारचं फॉर्म्युला त्या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे. त्यानंतर त्या फॉर्म्युल्यात त्याला नंबर 2 दिलं. त्यानंतर W इक्वल टू एफ ए हा जो फॉर्म्युला आपला, त्या फॉर्म्युल्यामध्ये एफ किंवा W त्याला आपण W म्हणतो, W इक्वल टू एफ. ओके, अशा प्रकारे ती व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली तर MA इंटू ए दॅट इज 1/2 AT² झालेलं जे विस्थापन आहे ते दोघांची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट केल्यानंतर पुढे W इक्वल टू त्या ठिकाणी 1/2 AT². अशा प्रकारचं 3 नंबरचं इक्वेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर युजिंग द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन गतिविषयक नियम आहे. पहिला नियम V इक्वल टू यू प्लस AT. त्याच्यामध्ये सुद्धा यूची व्हॅल्यू ही 0 घेतलेली आहे. ओके, 0 घेतल्यानंतर V इक्वल टू यू मीन्स 0 प्लस AT दॅट इज V इक्वल टू AT. त्यानंतर स्क्वेअरिंग बोथ साईड्स दोन्ही बाजूचा वर्ग करा आणि अशा प्रकारे नंबर 3चं इक्वेशन आणि नंबर 4चं इक्वेशन दोघांचं जर तुम्ही एकत्रितपणे विचार केला तर तुम्हाला W इक्वल टू पुटिंग दिस व्हॅल्यूज V² त्याच्यात टाकलेली आहे W इक्वल टू 1/2 mv². इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. अशा प्रकारे कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट, द अमाऊंट ऑफ वर्क डन इज ऑब्जेक्ट. वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा म्हणजेच त्या वस्तूवर झालेलं कार्य असतं. अशा प्रकारे कायनेटिक एनर्जी इक्वल टू W मीन्स कायनेटिक एनर्जी इक्वल टू Wचा फॉर्म्युला आपल्याला माहिती 1/2 mv² मीन्स कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv². अशा प्रकारे तुम्हाला कायनेटिक एनर्जी काढण्याचा तो एक प्रकारचा फॉर्म्युला आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.